ब्रेकिंग महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले. ऊस दराचा तिढा आता पैठणमध्ये अधिकच वाढला आहे. घामाच्या थेंबाला घामाची किंमत मिळालीच पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे साहेब आहेत. त्यांच्याशी मोर्चाची रूपरेषा जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी सत्यजित. आपण पाहत असाल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैठण तालुक्यातील ऊस दराच्या संदर्भामध्ये वेळोवेळी प्रशासनाला निवेदनं दिले, कारखानदारालाही निवेदनं दिले, कारखानदारालाही विनंती केली की बाबा पैठण तालुक्यातील जो शेतकऱ्यांचा ऊस आपण गाळपासाठी घेऊन जातात त्या शेतकऱ्याच्या ऊसाचा दर जाहीर करावा. नसता स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या कारखान्यावर येऊन आंदोलन करेल, रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, परंतु कारखानदार ऐकायला तयार नाही. कारखानदार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचा असल्या कारणानं ते शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा इशारा आहे की येत्या 2 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या संदर्भामध्ये प्रत्येक कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून तीव्र आंदोलन करेल आणि कारखाना बंद पाडण्याच्या मानसिकतेत असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की बाबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्या वेळेस आंदोलनं केले त्यावेळेस शेतकऱ्याला न्यायच दिला. त्या आजही आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. जोपर्यंत शेतकऱ्याचा ऊसाला भाव मिळत नाही आणि जो ऊसाचा भाव जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या पैठण तालुक्यातील कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसून तीव्र आंदोलन करणार आहेत. हा प्रशासनाला आणि कारखानदाराला इशारा. खऱ्या अर्थानं पैठण तालुक्यातून जवळपास 20 ते 22 लाख टन ऊस बाहेरील कारखाने घेऊन जातात. प्रत्येक वर्षी कारखान्याकडून आम्ही काही ना काहीतरी वाढून घेत असतो. त्यासाठी पैठण तालुक्यातील ऊसाला मिनिमम 3100 रुपये पहिली उचल मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पैठण तालुक्यातील कारखान्याला इशारा आहे. कारण पैठण तालुक्यातील कारखाने 1 लाख 1.5 लाख गाळप करतात आणि बाहेरून 20 ते 25 लाख टन ऊस जाणाऱ्या ऊसाला दर पाडण्याचं काम पैठण तालुक्यातील कारखाने आणि गुळ युनिट करत आहेत. म्हणून पैठण तालुक्यातील कारखाने जर 100 रुपयांनी वाढून दिलं तर बाहेरचे कारखाने 3200-3300 रुपयापर्यंत जातील अशी मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे. म्हणून माझी पैठण तालुक्यातील कारखान्याला आणि गुळ युनिटला विनंती आहे की बाबा आपण पैठण तालुक्यामध्ये शेतकऱ्याला न्याय देत असताना खऱ्या अर्थानं चांगला विचार केला पाहिजे, सकारात्मक विचार केला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळेल, शेतकऱ्याच्या घामाला न्याय मिळेल अशा पद्धतीने आपण ही वागलं पाहिजे. नसता सगळी आपली झोळी भरायचं काम पैठण तालुक्यातील कारखानदाराचं चालू आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे की बाबा पैठण तालुक्यातील कारखानदारांनी पहिली उचल ही 3100 रुपये जाहीर करावी. नसता स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या गव्हाणीत बसून तीव्र आंदोलन करेल. विनंती केली प्रशासनाला, निवेदन दिले की बाबा पैठण तालुक्यामध्ये ऊस दर प्रश्न हा पेटणार आहे. ऊस दर प्रश्न शेतकऱ्याचा ऐरणीवर येणार आहे. आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवलेलं आहे, कारखानदारालाही कळवलेलं आहे. पण असं कळवलेलं असताना सुद्धा प्रशासनाने नुसती बघायची भूमिका घेतली. कारखानदाराची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कुठेही बैठक घडून आणलेली दिसत नाही आणि बैठक घडून आणलेली नाही. त्यामुळे चर्चा न झाल्या कारणानं हे आंदोलन तीव्र होईल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तीव्र भूमिकेमध्ये आंदोलन करणार आहे. अध्यक्ष आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब 500 किलोमीटरहून आपल्या शेतकऱ्याला पैठण तालुक्यातील शेतकऱ्याच्या ऊसाला दर मिळावा यासाठी 500 किलोमीटर आपल्या पैठण तालुक्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलनातून हलणार नाहीत अशी त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी मी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करेल की बाबा आपण आपल्या घामाच्या दामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि कारखान्याशी लढलं पाहिजे, तरच आपल्या कष्टाला न्याय मिळेल. आणि अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आणि येत्या 2 तारखेला हिरारीने या आंदोलनामध्ये भाग घ्यावा, जेणेकरून आपल्या कष्टाला आणि घामाला दाम मिळेल अशी भूमिका आपण ही ठेवावी. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहे यावं, त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल. ऊस हंगाम सुरू झाला आहे, पण साखरेचे भाव वाढलेले असतानाही शेतकऱ्यांना मिळणारा भाव FRP समाधानकारक नाही. कारखानदार ऊसाला योग्य भाव द्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना
ऊस तोडणी रोखणार, कारखान्यांच्या गेटवर ठिय्या देणार. ऊसाला प्रतिटन 3,100 रुपये भाव मिळालाच पाहिजे. या मागणीवर